करायला आली समुद्र आमची टोचन देत आली बाई. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित चिंद्रणकर आणि तुमचा माझा यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. कसे आहेत सगळे? आय होप सगळे चांगलेच असतील. तर आजचा दिवस संडे आहे. आम्ही चाललोय देवीच्या दर्शनाला. आईची इच्छा होती. आई अगोदर गेलेली तिथे मुंब्रा देवीला. की नवीन घरान आल्यावर पूजा झाल्यावर सगळी एक दिवस तिच्या दर्शनाला जाऊ. तर पाऊस लय परत होता बाहेर. आम्ही पाऊस थांबाची वाट बघत आहेत. जसं पाऊस थांबला का आम्ही इथून निघू. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर भांडी बिंडी काढत आहे पप्पा घेऊन भांडी काढतं. कायला भांडी? ओटीला ताट. ओटीला ताट. देवीला ओटी भरते, तिला ताट. इकडं बसली हो. इकडं बघ बघा, फल लादणारा माणूस आमचा माझा बारका भाऊस. मेरे को जानता नहीं है. दिला डोक्यावर. तर इकडं पाऊस लईच पडतोय. लई म्हणजे आता थोडा कमी झाले. हे पण इकडं नदी झाली पहिलेच. सकाळच जायच्या अगोदर बहिणीने पाव बनवलेले टोपशी भरून. तर ते आम्ही 5 जण मिळून मस्त रिकामी केली. लय भारी लागला. इकडं आई तर झालेली चष्मा घातली. मग बोललो तू गेलतो नाही मात्याला घेऊन. हा, घर झाल्यावर येईन पोरांना घेऊन दर्शनाला. आता झाला घर. आता आपण जाऊ. आज थोडंसं पाऊस थांबायची वाट बघता. पप्पा तू कसं वाटतं? इस काम के लिए तो वक्त ही वक्त है. सब्जी को थोड्या वाजत चिकट झाला. छत्री मोबाईल दिला मी तिथे. तर इथं आमच्या गाड्या लागलेल्या आहेत पार्किंगला. ही बहिणीची स्कूटी आहे. स्कूटीवर ठेवले तिने रेनकोट वाला टाकलं होतं. तिकडं माझी स्वीटी, म्हणजे हिंदी नाव दिले तिला स्वीटी. माझी एक्झेड बाईक आणि पप्पाची धन्नो. तर आम्ही धन्नो मध्ये जाणार आहे आता. रिक्षावाला आमचा रिक्षावाला ड्रायव्हर आमचा आता रिक्षा काढतो बाहेर. जिमची पावड दाखव तरी झालो तयार. आणि आता बसू करणार आपण. वा, कारण झाडा लावायचा फायदा. हे फुल तोडला इकडं आहे. इकडं हा मस्त. हाय हाय, इतना सुकून. देवी खुश आता. चल आता का लागतं. चल आता फायनली छत्री जेवण आम्ही निघल्या. चला आता भेटू पुरच. स्टॉप हो गेला. कोणी कोणत्या गाड्या येतात. निवलीम पण धबधबा झाले. बोटिंग करायला आली समुद्र. हे प्रभू
टक से वापस आ सकता। बाबा रिक्षा घोंगोंग करायला लागली, दमली कशी तरी रेल्वे दिला. किती पण पाऊस पडला तरी अडचणी आल्या तरी आम्ही काय जायचं सोडणार ना. बघू अजून पुढं काय काय दिसतं, किती पाणी भरलेला. आता तर सुरुवातच झाली, तर कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. गाडी फिरवली आमची रिक्षाला त्याला बरं फिरव तिकडं, तिथे येवत नको या साईडची. तो आता विचार परत जाऊ की नको. नाही रे फिरवतं परत फिरलो आम्ही, नका भरलेला असता. किती भरले. टोचनला इथं भेटला आणि लय कौशिक किती लांबची टोचन दिले. घरी दोस्ती लय लांबची टोचन देत आली बाई. दुसरा टोचन असं ये दुसरा वाला निस्ता टोचन देत आली, निस्ता टोचन. देखा आपने लापरवाही का नतीजा है. टोचन दुसरा भेटला जो. पोचलो आम्ही आई मुंब्रा देवीच्या प्रवेशद्वाराजवळ. इथनं वरती जायचं आहे. व्ह्यू बघा वरती, हायवे इथून थंड गारायचं. हे बघा देऊळ आहे वरती आईचा, आई मुंब्रा देवी. इकडनं आम्ही आता वरती जाऊ. ती गाडी लावली पार्किंगला आमची. बहिणीच रेनकोट आणि आई छत्री पुरं झाल्यानं 2 माणसं मागे. तर सुरुवात झाली आमची चाराची. आईचा पुरं गेल्यान ही लोक आता आली बाबा. असती मौत को छू के टक से वापस आ सकता. असती जरा असती कॅप्चर झाला. आई दमली आई. सर्व आई काय आलाय का थांबली. सुरुवातीला पायथ्यालाच
ओम श्री मारुती मंदिर आणि ओम श्री साथी आसरा देवी मंदिर आहे का. इकडं तिथं दर्शन घेतलं आहे. आणि आता सगळे आम्ही इथनं पुढे जाऊ. छत्रीचा पुरेपूर फायदा. असते काठीचा उपयोग केले छत्रीला. झाडाला चालतच लागेल ना. पैशांचा झाड तरी इच्छा असेल कोणती तरी लावत असतील बहुतेक याला. दमली काय व्ह्यू आहेत ना बापरे. लय डेंजर ना भारी. कोण जिंदाबाद आता सपोर्ट घेऊन आले छाताला. तिकडे बहिणीशी झाली पुरी बिचारी बसली. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय. टाटा बाय बाय खत्म. नहीं खत्म नाही माता के पास जाने का है. माता के पास जाने का. आईला जायचे देवीजवळ. आई का दमना. बहिणीच जमले पण आई काही दमना अजून. तिकडे धागा बांगड्या. खाली शिडी टाईप वाटते. चपला काढल्या मी इथं आता. आई मुंब्रा देवी मंदिर. रामचंद्र पुजारी. ओटी घेईल पुरं आल्यावर सुरुवातीलाच ओटीचं दुकान आहे. प्रत्येक देवाला असतंच. इधर समोर स्टेशन पण आहे. मुंब्रा स्टेशन.
रेल्वे स्टेशनवरती डायरेक्ट इकडनं रस्ता क्रॉस करून वरती येऊ शकता. इथं आई मुंब्रा देवीचं मंदिर आहे. ही बिस्किट आहे. खाली बाई भेटलेली मला, लेडी भेटलेली ताई. तिने मला दिले 2. मी 2 घेतली बोलतो वरती कुत्र्यांना द्यायला. म्हणून हे पकड, ठीक आहे यू घे. हा सायलेंटली येते. आस्ते आस्ते घेतो. एक रोटी भरतं आई. विचार काय तुझा? नारला खायची तुला? अच्छा हमको सिखा रही है. हा खात हे प्रभू, नाही भूक लागलं वाटतं विचारायला. काहीतरी घर आहे छोटूसा. हा बघा, हा खालना दिसत होता टोक. म्हणजे वरती लय वरती, अजून जास्तच वरती आहे. तिथे शेवड्यापर्यंतच आहे. फायनली आमचं दर्शन झाले ना. आम्ही आता खाली चाललो. मी याला आम्ही बिस्किटं घाललेली. तर कुत्रा पण आमचे पाठीपाठी झाले. काहीतरी आणले आम्हाला या साईडची बॉटल. काहीतरी नेला त्याने डोक्यावरती. तो सगळ्यांना साईड करतोय. माहित नाही काय आहे ते. आमचं दर्शन आम्ही खाली चाललोय. तो कुत्रा खाली आहे ना. साईड बघू. तो मानवला सोडायला चालले. मानवने आमचे बिस्किटा त्याला खावल्या ना. तो दूध कक्करच्या चुकाय गावी. 5 वर्ष आले. तो त्याला काही फिकरना. मानवला सोडून बोलतो मी. बा पुढे जाऊन थांबला. जसं मानव उतरल तसा तो पण उतरल खाली. उतरताना काही वाटत नाही. एकदम पटापट पटापट जातात. अशी 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 आता येते. पटापट आलो उतरताना. चढताना जरा दम लागतं. जरा फासल्या फुकतात. जो पहिल्यांदा आला तर त्याची तर हाऊसच होतं. पण काय पण बोलायचा व्ह्यू आहे ना, लय भारी. लय भारी व्ह्यू आहे.
डोंगर तर लय वरती आहे, पण डोंगराच्या मधोमध आहे, मधल्या टप्प्यात आहे मंदिर देवीचा. तर गाईज फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही उतरलो खाली. तर आता इथनं गाडीत आम्ही निघू. तर दर्शन झाल्यानंतर आम्हाला लय भूक लागलेली, तर आम्ही खानदेशमध्ये जेवायला थांबलो इथं. तर बहिणीसनं भाऊच दोघं ऑर्डर करतात, कारण की सकाळी फक्त पोह खाऊन आलेलो आम्ही सगळी. लय भूक लागायला लागली ना. आतमध्येशी व्ह्यू बघा खानदेश फाईन डाईनचा. पापाचा छोटा पॅक. तो चलिए शुरू करते हैं. 30 ml. ऑर्डर आले. लई टाईम झाला. दोघांची तोंडा बघा. आई असतं दोघा. लई भूक लागली. फायनली घरी पोचल्यावर मोबाईल स्विच ऑफ झालेला माझा. खानदेश हॉटेलला जेवायला बसलेलं तेव्हाच, म्हणजे सकाळी केलेली 100%, पण येता येता त्या जेवायला बसलो तिथेशी कांदा कॉलनी तिथेशी स्विच ऑफ झाला. तर कसं वाटलं तुम्हाला माझा यो ब्लॉग आजचा? आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला, आणि कमेंट करा काय असेल त्या याच्यात व्हिडिओमध्ये, काय अजून सुधारावं मी व्हिडिओमध्ये. धन्यवाद.